नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये शेवटचा निरोप देताना त्या प्रसंगी श्रद्धांजली भाषण कसं करावं याबद्दलची माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण सर्वजण अत्यंत दुःखद प्रसंगी येथे एकत्र आलो. जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचं अटळ सत्य आहे. परंतु काही व्यक्ती आपल्या प्रेमानं, स्वभावानं, कर्तृत्वानं आणि माणुसकीनं अशी छाप सोडून जातात की त्यांची आठवण आयुष्यभर आपल्या मनात जिवंत राहते. आज आपण आपल्या लाडक्या ज्या व्यक्ती मृत झालेली आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी येथे उपस्थित आहोत. त्यांचं अचानक जाणं ही केवळ त्यांच्या परिवाराचीच नाही तर संपूर्ण समाजाची मोठी हानी आहे. स्वर्गीय टिंबटिंब यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगली कामे केली. ते नेहमी प्रेमानं, आपुलकीनं आणि मदतीच्या भावनेनं सर्वांसोबत प्रेमानं वागत असत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, बोलण्यातील गोडवा आणि माणसांना जोडण्याची कला आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. माणूस शरीरानं जातो, पण त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या आठवणी कधीच संपत नाहीत. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मन भरून येत आहे. त्यांनी परिवारासाठी, नातेवाईकांसाठी आणि आपल्या समाजासाठी दिलेले योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. या कठीण प्रसंगी आपण सर्वांनी या परिवाराच्या दुःखात सहभागी होणं, त्यांना धीर देणं हीच खरी मानवता आहे. टिंबटिंब यांच्या जाण्यानं आज टिंबटिंब परिवारावरती खूप मोठा दुःखाचा आघात झालेला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. स्वर्गीय टिंबटिंब यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. चला, आपण सर्वजण 2 मिनिटे शांत उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते आपण घडवतोय, आणखीन देखील आपल्याला घडवायचंय. या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.